हॅलो चला कर्णधार चला टॉससाठी या. सिप एन्जॉय विरुद्ध तर पाहूया 49 धावा बनवलेत प्रथम बॅटिंग करताना. इथे मात्र सामन्याला सुरुवात होताना पंच दर्शवत आहेत पुष्कर तांबोरे. पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहू शकाल पंच दर्शवताना या सेटचा व्हाईट बॉल 69 धावसंख्येने सुरुवात रनचेसला होते आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते यश आणि नॉन स्ट्राईक एंडला भाविक. इथे मात्र हलक्या त्यानं ढकललाय. एक धाव पूर्ण केलाय. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. ऋतिक पिंपडे आपण पाहू शकाल कुंभवलीचा वंडर बॉय चेंडूला मात्र अडवतोय. तोपर्यंत एक धाव मात्र परिपूर्ण होईल आणि धावसंख्या मात्र एकने फ्लावताना तब्बल जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 2-1 चेंडूचा खेळ संपलाय. 49 टार्गेट आपण पाहू शकाल. पहिला सामना जर पाहिला तर 46 धावा मात्र चेस झाल्या नव्हत्या आणि त्यानंतर मात्र 55 धावा देखील त्याचप्रमाणे सामना पाहायला मिळाला आणि तो 55 धावा देखील डिपेंड केल्यात. इथून मात्र आपण पाहू शकाल चांगल्या धावा होऊ सुद्धा शकतात आणि डिपेंड सुद्धा होऊ शकतात हे मात्र दाखवून दिलंय. यावेळेला मात्र चांगला चेंडू आपण पाहू शकाल. थोडंसं फलंदाज शफल झाले होते आणि त्याच कारणास्तव जी वाईड लाईन आहे ती मात्र थोडीशी वाढली गेली आहे. मात्र अचूक पंचांची भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल यावेळेला पंचांकडे खर अप्रतिम मात्र व्हाईट बॉलचे प्रयत्न होता परंतु त्यातकाच संभालीची आणि चपत्तूर चालाक पद्धतीने गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चिराग अप्रतिम गोलंदाजी नावाप्रमाणे मात्र आपल्या गोलंदाजी धार दाखवत असताना चिराग पाहायला मिळते. गुड बॉलिंग. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. धावतायत परंतु चेंडू मात्र निघून जाईल. इथून मात्र सीमारेषेच्या बाहेर वन बाउंड चौकार 4-4च्या मदतीने मात्र धावसंख्या पुढे सरसावेल आणि धावांची गती जर पाहिली तर 4च्या मदतीने जाऊन पोहोचेल 6 धावा या फलकावर. सुंदर गोलंदाजी हाताळत होता परंतु यावेळेला मात्र थोडासा पुलरलनचा चेंडू हेलिकॉप्टर उडवला आणि तो लँड सुद्धा केला. आपण पाहू शकाल प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चौकार आलाय. 6च्या मदतीने धावसंख्या पुढे सरसवते. 6ही पाहायला मिळते. देवी आपण डिजिटल संध्याने पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. इथून पाहू शकाल चौकार आलाय. धावसंख्येचा विचार केला 6. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ संपलाय. P1 मध्ये गोलंदाजी हाताळताना चिराग. यावेळेला पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू काही पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू तेच 2 क्षेत्ररक्षक आणि तोच निर्णय या ठिकाणी आलाय. चौकार 4 बॅक टू बॅक. इथून मात्र भाविकची बॅट बोलू लागलाय. भाविकचा हेलिकॉप्टर मात्र लँड होत आहे. बॅक टू बॅक चौकार. धावसंख्या 4च्या मदतीने 10 रन ऑन स्कोर कार्ड. अंतिम चेंडू असेल नक्कीच. पहिले 3 चेंडू जर पाहिले तर गोलंदाजच्या फेवरमध्ये हाताळले होते परंतु त्यानंतर मात्र आक्रमण हल्ला बोल आणि सुंदर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय भाविक ऑन फायर. यावेळेला चांगला हलक्या हाताने ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडूला मात्र नक्कीच अडवण्याचा प्रयत्न परंतु इथे काय घडलाय. दुसरी धाव पूर्ण केली. तिसऱ्या धाव प्रयत्न होईल का. फेकी मात्र अप्रतिम आहे. सुरेख आहे. फक्त मिळतील 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 55 टार्गेट सेट करताना 12 धावा या फलकावर. ऐकूया आपण डीजे विकीला आणि पुन्हा येऊया लाईव्ह ऍक्शनला. बारीक पाणी पड माझे गंगे तुला गौर. बारीक बारीक पाणी पड माझे गंगा तुला गौर. बारीक पाणी
धन्यवाद टीसे. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत कुंभवली प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण पाटील नेटवर्कच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. घर बसल्या तुम्ही आपल्या स्मार्टफोन आणि स्मार्ट टी व्हीवर देखील या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकाल. पाटील नेटवर्कला सबस्क्राईब नसेल केलं तर यूट्यूबवर जा आणि पाटील नेटवर्कला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढची टुर्नामेंट तुम्हाला नक्कीच त्या लिंकचा मेसेज येईल आणि त्यानंतर त्या स्पर्धेचा आनंद घ्या. या कॅमेरामॅन आपल्यासोबत जोडताना पाहायला मिळते अनुराग चव्हाण, एक उत्कृष्ट कॅमेरा वर्क करताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूचा धागा आणि दोरा टिपण्याचं काम मात्र केलं जात आहे. त्याचप्रमाणे लाईव्ह अपडेटर सुमित या ठिकाणी मात्र जोडत असताना पाहायला मिळते. यावेळेला फुलटच चेंडू दिशा दिली जाते आणि चेंडू पडल्यानंतर नागमोडी वळण घेतोय आणि चेंडू कार्पेटला रोल करत दन 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 करत निघून जातोय नक्कीच सीमा रेषेच्या बाहेर. आणि इथून मात्र दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला आलाय पूर्ण चौकार 4. पहिले 3 चेंडू जर पाहिले तर गोलंदाजच्या फेवर मध्ये, त्यानंतर मात्र पूर्णतः सामन्याचं चित्र बदललं गेलंय आणि जणू काही खेळपट्टी फलंदाजाच्या प्रेमात पडली की काय असं म्हणायला देखील हरकत नाही आहे. आपण जर पाहिलं मागच्या 4 चेंडूचा विचार केला तर 3 चौकार आल्यात मागच्या 4 चेंडू मध्ये आणि धावसंख्येचा विचार केला तर 16 55चा टार्गेट सेट केलाय. पण तिथून मात्र चांगली फलंदाजी करताना 2 सलामी बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 16. यावेळेला डाऊन द लेग आपण पाहू शकाल पंच दर्शवताना या सिटीचं व्हाईट बॉल. धावसंख्या अवांतर धावेत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 रन स्कोर कार्ड. एक सुंदर भागीदारी असताना पहिल्या विकेटसाठी 2 बॅटर आपण पाहू शकाल. एका बाजूला यश तर दुसऱ्या बाजूला भाविक. यावेळेला पंचांकडे दाद आणि पंच मात्र दर्शवताना हाईट फॅक्टर हे मात्र दर्शवलं गेलं आहे आपण पाहू शकाल. आणि इथून मात्र नक्कीच लेगबॉयच्या स्वरूपात धाव मात्र ॲडॉन होईल फलकावर. धावसंख्येचा विचार केला तर 18 या फलकावर दर्शवताना पाहायला मिळतात. इथून जर पाहायला गेलं तर पंच म्हणतात तर नक्कीच गोलंदाज मात्र माझ्या समोर असल्या कारणाने थोडीशी पंचांना मात्र डिफिकल्टी जाणवते आणि त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल पंच मात्र दर्शवताना लाईक बाईज. धावसंख्या 18 पाहायला मिळते. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, तमाम जोडलेले क्रीडा राजे आज मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील उपस्थित लावले जातील. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कार्पेटला रोल केला जातोय. चेंडू मात्र अडवला जाईल मिडॉनला, तोपर्यंत एक धाव मात्र परिपूर्ण होते. धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहू शकाल दुसरं सुरू आहे. पॉवर प्लेचा दुसरं आणि अंतिम षटक. चेंडूचा विचार केला 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 19 पाहायला मिळत आहेत. यावेळेला थोडसा हॅलो 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 माईक टेस्ट. तर पाहूया धावसंख्येचा विचार केला फलकावर धावा जाऊन पोहोचत आहेत. हॅलो तिथे भाऊ पंच दर्शवताना व्हाईट बॉल. तर पाहूया धावसंख्या पाहायला मिळते फलकावर 20 इथून जर पाहायला गेला 55 टार्गेट सेट केलंय आणि ते टार्गेट पार करताना 20 धावा या फलकावर. दुसरं षटक सुरू आहे. थोडीशी खराब गोलंदाजी हाताळताना गोलंदाज मात्र पाहायला मिळते अक्षय. इथून मात्र कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना. यावेळेला स्विचिटचा प्रयत्न आणि यस पंच इंटरेस्टेड नाही आहे. सुंदर पंचांची भूमिका निभावताना आजच्या दिवसामध्ये देखील सुरेख पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने ॲड ऑन होते फलकावर. धावसंख्या 21 या पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकाल नक्कीच रखरखत्या उन्हामध्ये मात्र क्रिकेट प्रेमी मात्र क्रिकेट राजा देखील या मॅचचा आनंद घेताना असं पाहायला मिळत आहेत. एक सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. प्रत्येक वर्षी मात्र केपीएलची वाट पाहिली जाते आणि आज मात्र तो दिवस मात्र उजळाला असं म्हणायला हरकत नाही आहे.
धावसंख्येचा विचार केला 21. यावेळेला लोअर फुटा चेंडू फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी टिपलाय उत्कृष्ट झेल आणि फलंदाज संपलाय खेळ. पहिल्या विकेटचं पतन, धावसंख्या 21 वर लागलाय पहिला झटका. 2 षटक संपले आहेत. हॅलो धन्यवाद डीजे. तो पाहूया येणारे 24 चेंडू आणि अजूनही धावांची गरज असेल ती म्हणजे 29. 24 बॉल रिमेनिंग, 29 रन रिक्वायर्ड टू विन. तो पाहूया 24 चेंडू आणि 29 धावा. तो पाहूया गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल गोलंदाज पुनश्च एकदा चिराग पाहायला मिळतोय. इथून मात्र चिरागला एखादी विकेट मात्र मिळवावी लागेल. आणि की पहिल्या विकेटचं पतन झालंय, भाविक बाद झालाय. इथून मात्र पार्टनरशिप ब्रेक सुद्धा झाली आहे. इथून मात्र 24 चेंडू 29 धावा. डिपेंड सुद्धा होऊ शकतात आणि चेस सुद्धा होऊ शकतात. यावेळेला फुलटॉस चेंडू ढकलला इनफिल्डच्या वरून, क्षेत्ररक्षक वगैरे धावते परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट आहे, वेगवान आहे आणि चेंडू मात्र निघून जाईल चौकारच्या दिशेने. 4. धन्यवाद डीजे. अप्रतिम बॅटिंग करताना आपण पाहू शकाल यश 2 चौकार, त्यानंतर मात्र 2 सिंगलच्या मदतीने खेळत आहे. धावसंख्येचा विचार केला फलकावर तर धावा जाऊन पोहोचले आहेत ते म्हणजेच यावेळेला सुंदर कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. आलाय बॅक टू बॅक चौकार. 4. धन्यवाद डीजे. मेरे पास ताकत भी है, मेरे पास नजाकत भी है. हे मात्र दृश्य दाखवताना यश सुंदर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 29. यावेळेला पाहाल की आता ढकलला क्षेत्ररक्षक आहे. आपण पाहू शकाल शॉर्ट पॉइंटला चेंडूला मात्र अडवलं जाईल तोपर्यंत पूर्ण करतील 1 धाव. धावसंख्येचा विचार केला फलकावर धावा जाऊन पोहोचलेत ते म्हणजेच 30. इथून जर पाहायला गेलं तर अजूनही 25ची आवश्यकता आहे सामन्यामध्ये, असं म्हणायला हरकत नाहीये. 55चा टार्गेट सेट केला आहे. क्षमस्व 49 धावा जिंकण्यासाठी आहेत. 21 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आणि इथे मात्र काय घडलंय आपण पाहू शकाल. आताच जर पाहिलं आपण तर आपल्या मोबाईलच्या व्हॉट्सअपच्या चॅटिंगला दुसरा आपण बॅकअप ठेवतोय परंतु इथे मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये इथे बॅकअप नाही आहे, त्यामुळे मात्र मिळतील. आपण पाहू शकाल महत्त्वपूर्ण 3 धावा आणि 3 धावाने धावसंख्या पुढे सरसावेल. धावांची गती जर पाहिली फलकावर 33 पाहायला मिळत आहे. अप्रतिम मॅच, अप्रतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण पाहू शकाल थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करताना चिराग. यावेळेला चांगला फटका हुक केलाय आपण पाहू शकाल आणि चेंडूला मात्र निघून पाठवलाय फरदीन काझी कॉपरबुक स्टाईल मध्ये. आउट ऑफ द पार्क. 4 धावींकरिता चौकार.
धन्यवाद डीजे. सुंदर गीत या ठिकाणी मात्र डीजे विकी यांच्या माध्यमातून इथे मात्र दाखवलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा या फलकावर. सुंदर बॅटिंग करताना असताना पाहायला मिळते. पाहू शकाल विकी षटक संपलेत या ठिकाणी. तीन षटकानंतर 37 धावा या फलकावर. देऊया पुन्हा एकदा डीजे विकीला संधी आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ऍक्शनला. जस्ट डीजे. तर पाहूया गोलंदाजी मार्कवर रोहित पाहायला मिळतोय. इथून मात्र धावसंख्या 37 फलकावर पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 13 धावांची आवश्यकता या सामन्याचं समीकरण. यावेळेला सुंदर फटका आणि क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. यावेळेला करणार नाही कोणतीही चूक. आल्या पावले परतावा लागलाय फलंदाजाला. बॅक टू द डगआउट. ठुमक जब हिट चाहे तू पहाड़ी बाटोमा छम छमे पायल घुंघरू बजन त्यार खुटमा ठुमक जब हिट चाहे तू पहाड़ी बाटोमा छम छमा पायल घुंघरू बजन त्यार खुटमा लाल त्यार कंगना हाथ में चूड़ी छन हरा लाल त्यार कंगना हाथ में. धन्यवाद डीजे. पाहूया पहिला चेंडू अतिशय देखणा फ्लिक केला होता परंतु क्षेत्ररक्षक सजवलं गेलं होतं आणि सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडूला विसावलं गेलं. चांगलं कॅचिंग पाहायला मिळालं आहे. धावसंख्या फलकावर स्थिरवते ती म्हणजे 37. इथून मात्र 17 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या सामन्याचं समीकरण पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकाल मंदगतीने वारे सुद्धा वाहत आहेत. घर बसल्या तमाम युट्यूबवर जोडलेल्या श्रोतांचं देखील हार्दिक स्वागत KPL 2024 मध्ये. पाहूया टू बोथ कॅप्टन या ठिकाणी मात्र टॉससाठी जॉईंट होताना पाहायला मिळत आहेत. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल सिर्फ एन्जॉय रॉयल्स विरुद्ध निया स्ट्रायकर्स. चला 17 चेंडू 13 सामन्याचं समीकरण. टॉस केला जातोय. आपण पाहू शकाल यावेळेला फुलटॉस चेंडू एक सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल. एक धावून पूर्ण केलं. दुसरीचा प्रयत्न होतोय. फेकी सुरेख आहे परंतु नक्कीच थोडीशी हाईट फॅक्टर जास्त पाहायला मिळाला आणि त्यामुळेच 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर फलकावर धावा जाऊन पोहोचत आहेत ते म्हणजेच 39 धावा. इथून मात्र 11 धावांची आवश्यकता. नाणेफेकीचा कॉल होता टॉस बॉक्स मध्ये. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आपण पाहू शकाल सिर्फ एन्जॉय या संघाने यावेळेला हलक्यात ढकललाय. गली रिजन मध्ये मात्र चेंडूला अडवलं जात आहे. तोपर्यंत मिळेल 1 धाव. 40 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 50 धावांचं टार्गेट सेट केलं होतं परंतु काही कमालीची बॅटिंग केली आहे. आपण पाहू शकाल विकेचा विचार केला सुंदर फलंदाजी. यशचा विचार केला सुंदर बॅटिंग केली. भाविकचा विचार केला त्यांनी देखील सुंदर बॅटिंग केली आणि यावेळेला आपण पाहू शकाल एका बाजूला पाहायला मिळतोय मानस तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल पाहायला मिळतोय यश. त्याने अप्रतिम बॅटिंग केली आहे या सामन्यामध्ये आणि 1 हँडेड हा सामना मात्र विजयाच्या परत दरवाजापर्यंत पोहोचत आहेत. यावेळेला पंचांकडे जात पुनश्च एकदा पंचामध्ये हाईट फॅक्टर आणि त्यामुळे मात्र आपण पाहू शकाल लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. धावसंख्येचा विचार केला फलकावर तर धावा जाऊन पोहोचत आहेत ते म्हणजेच 41 धावा 41. आपण पाहू शकाल 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला AR इंडियन्स तर दुसऱ्या बाजूला SR वॉरियर्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला स्टेप पॉइंट खेळण्याचा प्रयत्न परंतु अतिशय सुरेखरित्या चेंडूला हाताळला गेला. महत्वपूर्ण आलाय निर्धाव चेंडू. धावसंख्या मात्र स्थिरावते. आपण पाहू शकाल
41 या आकड्यांवर इथून मात्र जर विचार केला तर अजूनही या षटकामधील अंतिम चेंडूचं खेळशेष आणि सुंदर गोलंदाजी हाताळलाय. विचार केला तर 4 धावा खर्च केल्यात परंतु काय कमालीची गोलंदाजी. गुड बॉलिंग. यावेळेला सुंदर फटका फॉलो थ्रू मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी फलंदाज धावबादच्या स्वरूपात होतोय बाद. षटक संपलेत या ठिकाणी चार षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा या फलकावर. इथून मात्र 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा येऊया ऍक्शनला. यू गया आणि यू आया, असा गेलो आणि असा आलो. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. आपण पाहत आहेत कुंभवली प्रीमियर लीग 2024 KPL सीझन. आपण पाहत आहेत सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. आता मात्र सामना येऊन ठेपलाय. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. इथून जर पाहायला गेलं 50चं टार्गेट सेट केलं होतं परंतु टार्गेट पाठलाग करताना मात्र चांगली सुरुवात आपण पाहू शकाल दिली. यशने मात्र अप्रतिम बॅटिंग केली परंतु आता मात्र तो तंबूच्या आसराला परतलाय आणि आपण पाहू शकाल नवीन फलंदाज रोहित आलाय. नावात हिट आहे परंतु इथून मात्र हिटिंग करेल का. 12 चेंडू 9ची आवश्यकता. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण पाहू शकाल 30 सर्कल बाहेर, डीप स्क्वेअर लेफ्ट, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप स्ट्रक कव्हर. 30 सर्कलचा विचार केला आपण पाहू शकाल शॉर्ट पॉइंट आहे. त्याचप्रमाणे शॉर्ट फाईन अशा मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. गलीमध्ये देखील क्षेत्ररक्षक आहे परंतु यावेळेला थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करताना गोलंदाज पुनश्च एकदा आपण पाहू शकाल. ज्यावेळेला आपण पाहू शकाल गतीवर स्वार होण्याचा प्रयत्न परंतु व्हाईट बॉल दर्शवताना पंच पाहायला मिळतात. 42 धावा या फलकावर. इथून मात्र 8च्या आवश्यकतेने चेंडूचा विचार केला तर 12. यावेळेला मात्र सुंदर चेंडू पंचांकडे लावून अपील. उत्साह जास्त आहे आणि आत्मविश्वास कमी. त्याच कारणात मात्र पंचांनी दादी फेटाळली आहे. धावसंख्येचा विचार केला 42. इथून मात्र अजूनही 8ची गरज. सामना नक्कीच दोन्ही दिशेला बॅलन्सिंग आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कभी इधर तो कभी उधर, कभी इस पार तो कभी इस पार, कभी बल्लेबाजों के पक्ष में तो कभी गेंदबाजों के पक्ष में. जो जीता वही सिकंदर. यावेळेला पुनश्च एकदा अप्रतिम चेंडू सरळ बॅटचा वापर केला होता परंतु फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. कमाल की गेंदबाजी का मुजाहरा अक्षय. छोटा पॅकेज बडा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर, मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं म्हणायला देखील हरकत नाही आहे. एक सुंदर गोलंदाजी हाताळताना पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी हाताळली परंतु पुन्हा एकदा विश्वास ठेवला गेला आणि गोलंदाजी हाताळताना सुंदर गोलंदाजी. यावेळेला बॅटची कळा क्षेत्ररक्षण आहे. फ्लाइंग स्लिप मध्ये चेंडूला मात्र अडवतोय. एक धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या 43. इथून मात्र जर पाहायला गेलं 7ची आवश्यकता. चेंडूचा विचार केला इथून मात्र 10 चेंडूचा खेळ बाकी. 10 बॉल रिमेनिंग, 7 रन रिक्वायर्ड टू विन. कोण जिंकणार कोण हारणार हे मात्र येणारे 10 चेंडू आणि 7 धावा सर्व काही सांगून जाईल परंतु काही कमालीची चुरस पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि 7 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळत आहेत. क्षमस्व 3 चेंडू झाले आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी.
यावेळेला सुंदर फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला मात्र अडवलं जात आहे, फेकी सुरेख आहे परंतु इथून मात्र कलेक्शन करताना डायरेक्ट हिट, परंतु नाही सुखरूप पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. 2 धावा खूप महत्वपूर्ण मिळाल्यात. धावसंख्येचा विचार केला तर इथून मात्र 45 रोहित गुरुनाथ शर्मा यांचा जर्सी नंबर फलकावर रोल करत होते. सध्या जर पाहायला गेला T20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करत असताना, टीमला लीड करत असताना धावसंख्या 45. 8 चेंडूने इथून मात्र 5 धावांची आवश्यकता. सामना डिपेंडिंग होऊ शकतो आणि सामना चेसही होऊ शकतो, परंतु प्रेक्षक राजे आणि खेळाडू वर्ग देखील या मॅचचा आनंद घेताना 8 चेंडू आणि 5 धावा. सुंदर फटका, सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव पूर्ण केले आहे आणि चेंडू मात्र पाहू शकाल जवळपास यष्टिरक्षकाकडे जवळपास आला होता. आपण पाहू शकाल गोलंदाजी एंडला 1 धाव मिळेल. धावसंख्या 46. अंतिम चेंडू असेल. पाहूया एका बाजूला मानस तर दुसऱ्या बाजूला रोहित. 4ची आवश्यकता. अंतिम चेंडू 5व्या षटकामधील आपण पाहू शकाल यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेतला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण चिराग यांचा आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. इथून मात्र जर पाहायला गेलं 6 चेंडू आणि धावांची गरज असेल 4. 6 बॉल रिमेनिंग, रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक विश्रांतीसाठी छोटीशी सून आणि ऐकूया डीजेला. आपण पाहू शकाल येस डीजे. धन्यवाद डीजे. सिर्फ एन्जॉय संघाचा कर्णधाराने आपला निर्णय कळवायचा आहे. सिर्फ एन्जॉय संघाचा संघनायक आपला निर्णय कळवायचा आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? 6 चेंडू आणि 4ची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवर आपण पाहू शकाल सनी ऐकून खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत असताना इथून मात्र जर पाहायला गेलं 6 चेंडू आणि 4ची आवश्यकता. क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळते चिराग. पहिला चेंडू गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु दिशा खराब. तो अंपायर कहेंगे दिशा खराब. व्हाईट बॉल. धावसंख्या 47. इथून मात्र 3ची आवश्यकता आणि चेंडू आहे 6. एक चांगला चुरशीचा सामना पाहायला मिळते. 50 धावा चेस करताना चांगली सुरुवात झाली होती. यावेळेला हलक्या हाताने ढकललाय. एका हाताने मात्र चेंडूला अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच सुखरूप पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. एकदम महत्वपूर्ण मिळेल. धावसंख्या 1ने फ्लावते 48. इथून मात्र 2ची आवश्यकता. पाहूया KPL 2024 आपण पाहत आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. ही स्पर्धा मात्र लाईव्ह कव्हरेज केली जात आहे. आज मात्र कुंभोलीचं हे क्रीडा संकुल मात्र गोलंदाज फलंदाजच्या प्रेमात पडलाय. यावेळेला शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न. आखूट टप्प्याचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, परंतु वायांचं मात्र इंटरेस्टेड आहेत का हे मात्र बघण्यावं असेल. आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्यात आणि इथे मात्र सामना जिंकलाय. आपण पाहू शकाल SR वॉरियर संघाने. अभिनंदन आणि हार्ड लक टीम इंडियन्स. चला पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. सिर्फ एन्जॉय रॉयल संघ विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल निया स्ट्रायकर्स. चला तोपर्यंत ऐकूया आपण सुमधुर संगीताकडे जाऊया आणि ऐकूया डीजे विकीला.